नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषय बघणार आहोत. आजच्या पाठाला सुरुवात करण्याआधी मी माझा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षणाचा जो उपक्रम चालू आहे त्यामागे जो अधिकारी वृंद कार्यरत आहे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माझे नाव अर्चना गणेश मोकासे. माझ्या शाळेचे नाव सिटी ऑफ लॉस एंजलिस मनपा इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा आहे. विभाग जी नॉर्थ. आमच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत स्नेहलता डुमरे मॅडम. बीट ऑफिसर आहेत श्री शरद कुराडे सर. तसेच नॉडल एचएम आहेत मेरी पुष्पम पॉल मॅडम. असिस्टंट नॉडल एचएम आहेत मनप्रीत कौर आनंद मॅडम आणि सीएनओ आहेत श्री रतिलाल बुरुंगुले सर. या सर्व अधिकारी वृंदांचे मी प्रथम आभार मानते की त्यांनी मला ऑनलाईन लेसन घेण्याची संधी दिली. सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण आजचा सुविचार पाहूया. मुलांना दिसतंय तुम्हाला सुविचार आजचा? सुंदर सुंदर. यस, बरोबर. आपला सुविचार आहे चांगल्या कर्माची फळं चांगलीच असतात. बरोबर. याचं उदाहरण सांगू शकतात तुम्ही मुलांनो? अच्छे काम करने से अच्छे फल मिलते हैं. व्हेरी गुड, खूप छान. मराठीत सांगायचंय. बघा, आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतात ना. जर आपण अभ्यास केलाच नाही तर आपला रिझल्ट चांगला येणार का? त्याच्यासाठी आपलं काम हे पण चांगलं असेल तर त्याची आपल्याला फळ, त्याचा जो रिझल्ट आहे ते नक्कीच चांगलंच. बरोबर. समजला सुविचाराचा अर्थ तुम्हाला मुलांनो? मुलांनो बघा चित्रात काय दिसतंय. ही गोष्ट आहे ना, तुम्ही अभ्यासली आहे ही गोष्ट? गोष्टीचं नाव सांगू शकणार? प्रथम सत्राला बघा तुम्ही ही बरोबर. बघा या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय. ही आपण गोष्ट बघितली होती ना. काही मुले मैदानावर फुटबॉल खेळत होते. दुरून ससे मुलांचा खेळ पाहत होते. चित्रामध्ये खेड्यात बॉल. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला ह्या चित्रात दिसतंय ना की मुले मैदानावर फुटबॉल खेळत आहेत आणि ससे त्यांचा खेळ बघत आहेत, पाहत आहेत. बरोबर. पुढे बघा दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिलंय? बॉल खेड्यात आणि मुले बॉल मैदानावर विसरून घरी फुलपॉट खेळले. बरोबर. बॉल. हा मुलांना मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. बरोबर. मुलांचा खेळ संपला आणि मुले बॉल मैदानावरच विसरून घरी निघून गेली. ते सशांनी पाहिले आणि सशांनाही फुटबॉल खेळण्याची इच्छा झाली आणि ससे फुटबॉल खेळू लागले. बरोबर. दिसतंय आपल्याला चित्रामध्ये ससे कशा प्रकारे फुटबॉल खेळत आहे. बघा पुढील चित्र दिले आहे आपल्याला. पुढे खेळता खेळता सशांचा बॉल एका खड्ड्यात पडला. आता बॉल कसा काढावा याचा ससे विचार करू लागले. आणि पुढे बरोबर. बघा त्यांचा बॉल दिसतोय आपल्याला पडलाय तो खड्ड्यामध्ये. आणि ते आता विचार करताय की हा बॉल आपण कसा काढायचा. पुढील चित्रामध्ये बघा काय होतंय. सशांना जवळच एक लाकडाची फळी दिसली. खेळत बघा मी वाचते ना, तुम्ही लक्ष द्या. तसे त्या फळीने बॉल काढण्याचा प्रयत्न करू लागली पण सशांना काही बॉल काढण्यात यश मिळाले
तर अशा प्रकारे बघा ते मुलं आपला बॉल काढण्यासाठी लाकडाची जी फळी आहे ती त्या फळीच्या साह्याने बॉल काढण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहे. बरोबर? हो. बघा मग पुढे काय होतं, त्याच वेळी तेथून एक हत्ती जात होता. हत्तीने सशांचे प्रयत्न पाहिले आणि सशांना मदत करायचे ठरवले. जवळच्या नदीतील पाणी सोंडीतून आणले आणि खड्ड्यात टाकले. खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला. बघा दिसतंय त्या सशांना बघितलं हत्तीने आणि त्याने ठरवलं की आपण ह्या सशांची मदत करायची. तर त्यांनी काय केलंय, नदीतील पाणी आपल्या सोंडेत खड्ड्यात बरोबर आणलं आणि त्या खड्ड्यामध्ये टाकले. पाणी भरले. बरोबर. मग पुढे काय झालं, त्या पाण्यामुळे बॉल पाण्यावर तरंगला. त्यामुळे सशांना त्यांचा फुटबॉल मिळाला. म्हणून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले आणि ते आनंदाने नाचू लागले. बरोबर. अशा प्रकारे ही आपल्याला एक चित्रकथा दिलेली होती. आपण ती अभ्यासली ना मुलांनो. तर ह्या चित्रकथेत तुम्ही काय शिकला, की हत्ती हा आपल्या चातुर्याने म्हणजेच हुशारीने कशा प्रकारे त्या सशांची मदत करतो. हा, आणि काय केलं त्यांनी, त्यांचा हरवलेला जो फुटबॉल होता तो त्यांना बाहेर काढले. बरोबर त्यांना परत मिळवून दिला, बाहेर काढला. तर कशा प्रकारे हत्तीने आपले चातुर्य इथे दाखवले ते समजलं तुम्हाला? बघा अशाच प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक 25 चतुराई आपण आता बघितलं. बघा कशा प्रकारे हत्ती हा त्याच्या चतुराईने सशांची मदत करतो आणि त्यांना फुटबॉल मिळवून देतो. तशाच पद्धतीने इथे या पाठामध्ये मालती नावाची स्त्री जी एक शेतकऱ्याची बायको आहे. दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये एक शेतकरी कुटुंब आणि तिथे मालती आणि तिचा नवरा आपल्याला दिसत आहे. आणि ती अशिक्षित असूनही ती किती चतुर आहे आणि ती कशा पद्धतीने आपल्या चतुराईने आपल्या पतीला मोठ्या संकटातून वाचवते आणि त्याच्या कामासाठी कशी मदत करते, हे आपण आज या पाठात अभ्यासणार आहोत. तर चला आपण बघूया पाठ आपला. तुम्हाला मी पाठाचं वाचन करते आणि मग त्याचा अर्थ सांगते. शब्दांचे अर्थ तुम्ही सांगायचे मुलांनो. मलन्ना शेतावरून घरी आला. त्याने दोन्ही बैलांना गोठ्यात बांधले. त्यांना चारा पाणी दिला. हातपाय धुवून तो घरात गेला. त्याची पत्नी मालती हिने भाजी भाकरी केली होती. दोघांनी जेवण केले. बघा दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये मुलांनो की मलन्ना म्हणजे कोण, मालतीचा पती. तो शेतावरून घरी आलाय आणि त्याने दोन्ही बैल कुठे बांधले, गोठ्यात. गोठा म्हणजे काय बघा, तुम्हाला शब्दाचा अर्थ दिलाय ना. गोठा म्हणजे काय, जनावरांच्या जागा. बरोबर, खूप छान. जागा राहण्याची किंवा बांधण्याची पण आपण म्हणू शकतो, की जिथे आपल्याला दिसतंय दोन बैल आहे तिथे बांधलेली, तो म्हणजे गोठा. तिथे गुरे बांधण्याची जागा असते किंवा जनावरे तिथे राहतात, तो म्हणजे गोठा. तर अशा प्रकारे ह्या गोठ्यामध्ये मलन्नाने दोन्ही बैलांना बांधले आहे. त्यांना चारा पाणी दिला. हातपाय धुवून तो घरात गेलाय आणि त्याची जी पत्नी आहे मालती, तिने त्यांच्यासाठी जेवण बनवलंय, भाजी भाकरी. दोघांनी पण जेवण केले. पुढे बघा काय होतं. मलन्ना शेतातील कामाने खूप दमला होता. अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. सकाळी तो लवकर उठला, बाहेर आला
पाहतो तर काय, गोठ्यात एकच बैल, दुसरा बैल गायब. बघा पुढे काय झालं. मल्हारना शेताच्या कामाने खूप दमला होता. दमणे म्हणजे काय, खूप थकला होता. थकून जाणे, खूप दमून जाणे. आणि अंथरुणावर पडताच त्याला लगेच झोप लागली. आणि तो सकाळी लवकर उठला. त्याला लवकर उठायची सवय असते ना, मग तो सकाळी लवकर उठतो, बाहेर येतो आणि बघतो तर त्याचा जो गोठा आहे, गुरे बांधण्याची ती जागा, तिथे बघितलं त्याने तर त्याला काय दिसलं, बैल गायब है. एक बैल गायब है. बरोबर. बघा अगोदरच्या चित्रामध्ये आपण बघितलं 2 बैल दिसताय ना, आणि जेव्हा तो सकाळी उठला आणि त्याने बघितलं तर त्याचा जो गोठा होता त्याच्यामध्ये त्याला काय दिसलं, फक्त एकच बैल आणि दुसरा बैल गायब होता. गायब होता म्हणजे काय, आहे. गायब आहे. हा, नाहीसा होता म्हणजे तिथे त्याला तो दिसला नाही. बरोबर. पुढे बघा काय होतंय. अगं गोठ्यात एकच बैल आहे, आपला दुसरा बैल कुठे गेला. मल्हारनाने घाबरून मालतीला विचारले. मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. बघा पुढे काय झालं. मल्हारना एकदम घाबरला आणि तो मालतीला म्हणतोय की बघ आपल्या गोठ्यामध्ये एकच बैल आहे, आपला दुसरा बैल दिसत नाहीये, तो गायब झालाय, नाहीसा झालाय. असं मल्हारनाने घाबरून त्याची जी पत्नी आहे मालती तिला सांगितले. हे ऐकताच मालती झटकन बाहेर आली. झटकन म्हणजे काय, पटकन. लगेच, पटकन. तिलाही या गोष्टीचं नवल वाटलं. नवल वाटणे म्हणजे काय, बघा तुम्हाला शब्दाचा अर्थ दिलाय ना, वाटले. आश्चर्य वाटणे. बरोबर, खूप छान. तर अशा प्रकारे मालती झटकन बाहेर आली आणि तिलाही या गोष्टीचे नवल वाटले म्हणजे आश्चर्य वाटले. कुठल्या गोष्टीचे नवल वाटले मालतीला, मालती नवरा. कुठल्या गोष्टीचे नवल वाटले मालतीला, ती झटकन बाहेर आली. काय ऐकून बाहेर आली मालती, मला तुम्हाला सांगितलं तर ना का, मालती झटकन बाहेर आली. तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. हा, मल्हारनाने घाबरून मालतीला काय सांगितले होते, की त्यांचा जो गोठा आहे त्याच्यामध्ये काय दिसत आहे, एकच बैल आहे. बरोबर. तो जो गोठा आहे त्याच्यामध्ये एकच बैल आहे आणि दुसरा बैल जो आहे तो नाहीसा झाला आहे. बरोबर. बघून मल्हारना आणि मालती या दोघांनाही त्या गोष्टीचे खूप नवल वाटले म्हणजे आश्चर्य वाटले. बघा पुढे. मल्हारनाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. गावभर शोध घेतला पण बैल काही सापडेना. दोघेही खूप थकले. घरी आले. आता काय करावे. बैल कोठे गेला असेल, एकच बैल. बघा पुढे काय झालं. त्यांचा बैल गायब होता तर त्यांनी तो शोधण्यासाठी कुठे शोधला त्यांनी, गावभर. गावभर म्हणजे काय, सर्व त्यांचं जे गाव आहे त्या पूर्ण गावामध्ये त्यांनी त्याचा प्रत्येक ठिकाणी जाऊन शोध घेतला. पण त्यांचा जो बैल आहे तो त्यांना काही गावात मिळाला नाही. आणि त्या बैलाचा शोध घेऊन दोघेही खूप थकून गेले. थकले म्हणजे दमले. आणि मग ते परत आपल्या घरी आले. आता काय करावं आणि आपला बैल कुठे असेल ह्या विचाराने दोघेही चा विचार करत होते की आता आपल्याला एकच बैल आहे, आपला बैल कुठे गेला असेल. बरोबर. बघा पुढे काय झालं. ती कशी करायची. मल्हारना डोक्याला हात लावून बसला. 3-4 दिवस गेले. मल्हारना मालतीला म्हणाला, आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा बाजार भरतो,
तिथून एक बैल खरेदी करू. मालती म्हणाली, खरं आहे तुमचं. एका बैलावर नांगरणी कशी करायची? बघा पुढे काय झालं. त्यांनी सगळीकडे बैल शोधला तरी मिळाला नाही. तर दोघेही खूप चिंताग्रस्त आपल्याला दिसत आहे. तर बघा चित्रामध्ये मल्हारना आपल्या डोक्याला हात लावून बसलाय ना. म्हणजे डोक्याला हात लावणे हो, म्हणजे काय? विचारात पडणे. बरोबर. आता पुढे काय होणार याची चिंता त्याला होती. म्हणजे तो विचार करत होता. तर असंच 3-4 दिवस निघून गेले आणि मल्हारना आपली पत्नी, त्याची जी पत्नी आहे मालती, तिला काय म्हणतोय की आपण कुठे जाऊया? कुठे जाणार आहेत ते? आजरात. तालुक्याला. तालुका म्हणजे कुठे जाणार होते ते? आज बाजार जिथे गुरांचा बाजार भरतो, जिथे आजूबाजूची बाजूची जोडलेली असतात. तालुका म्हणजे आपण असे म्हणू शकतो जिल्ह्याचा एक भाग आहे. आजूबाजूची आजूबाजूची खेडी जोडली असलेले गाव. बरोबर. गाव मोठं गाव असतं की जिथे छोटे जे खेडी आहेत ती त्याला जोडली जातात, किंवा जिल्ह्याचा एक भाग असंही आपण त्याला म्हणू शकतो. तर तालुक्याला मालती व मल्हारना यांनी जाण्याचे ठरवले. का ठरवले? कारण तिथे गुरांचा बाजार भरतो आणि ते एक बैल खरेदी करणार होते. कशासाठी? ही त्यांची जी नांगरणी आहे खरेदी त्यांना 2 बैलाची आवश्यकता होती. नांगरणी म्हणजे काय? शेतीची काय करणे? शब्द दिसतोय ना मुलांना? वाचा. शेतीची मशागत. बरोबर. जमीन उपकरणे पण आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे 3-4 दिवस निघून गेले तरी त्यांचा बैल त्यांना मिळाला नाही. तर त्यांनी ठरवले की आपण आता दुसरा बैल खरेदी करूया. खरेदी करणे म्हणजे काय? विकत घेऊया. तालुक्याला जाऊन बघा पुढे काय होतंय. दोघे तालुक्याला आले. गुरांचा मोठा बाजार भरला होता. बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले. बघा दोघांनी ठरवलं की आता तालुक्याला जायचं. तर ते दोघे कोण? मल्हारना व मल्हारनाची पत्नी मालती. हे दोघे कुठे आले आहे आता? कुठे आले आहे मल्हारना आणि मालती? बाजार आहे. बाजार बरोबर. तालुक्याला बाजारामध्ये की जेथे गुरांचा मोठा बाजार भरतो. आहे. आणि तिथे ते शोधत होते आपल्या बैलाच्या जोडीला जोड. जोडीला जोड म्हणजे काय? त्याच्यासारखा असा बैल आपल्याला ह्या बाजारात दिसतो का? ते मल्हारना व मालती दोघेही शोधत होते, बघत होते. दिसतंय मुलांनो चित्रामध्ये गुरांचा बाजार. गुरं दिसताय तुम्हाला, बैल आणि खूप सारे माणसे त्यांच्या बैलांना बाजारात विक्रीसाठी घेऊन आले. बघा पुढे काय होतं. बाजारात गेल्यानंतर मालती व मल्हारना तेवढ्यात मालतीला त्यांचा हरवलेला बैल दिसला. ते दोघे झटकन बैलाजवळ पोहोचले. हा तर आमचा बैल असे म्हणत मालतीने बैलाला गोंजारले. बघा पुढे काय झाले. मालती व मल्हारना बाजारामध्ये जोडीला जोड असा बैल शोधत होते. तेवढ्यात त्यांना काय दिसलं? तिथे बाजारात काय दिसलं त्यांना? त्यांचा हरवलेला बैल.
हारेला हारेला बैल दिसला. बरोबर. मालती व मलन्ना बाजारात गेले होते तेव्हा त्यांना त्यांचा हरवलेला बैल तिथे बाजारात दिसला. तर दोघेही झटकन बैलाजवळ पोहोचले. झटकन म्हणजे काय? पटकन. बरोबर, लगेच, पटकन. हा तर आमचा बैल, असं म्हणत मालतीने बैलाला अंजारले गोंजारले. अंजारले गोंजारणे म्हणजे काय? प्रेमाने थोपटणे. बरोबर. तिला तिचा बैल दिसला आणि तिने लगेच काय म्हटलं की हा तर आमचा बैल आहे, आणि त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि अंजारले गोंजारले म्हणजे प्रेमाने त्याला थोपाटले. तिला खूप आनंद झाला. त्यांचा बैल तिला तिथे बाजारात वापस. बघा पुढे मग ती काय म्हणते, या माणसाने आमचा बैल चोरला असं म्हणत तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. बैल चोरणारा माणूस मनातून घाबरला, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. बघा, मालती ओरडून आरडाओरडा करायला तिने सुरुवात केला आणि ती काय म्हणते की हा जो माणूस आहे बैलाजवळ उभा, या माणसाने हा जो आमचा बैल आहे तो चोरून आणलाय. हे ती ओरडून सांगत होती. हे ऐकून तो जो चोर होता, बैल चोरणारा, तो मनातून खूप घाबरला. त्याला खूप भीती वाटू लागली, पण तसे न दाखवता तो मालतीशी भांडू लागला. भांडू लागला म्हणजे तो पण तिला प्रत्युत्तर देत होता. बघा पुढे, तुमचा बैल मी कशाला घेऊ, हा माझाच बैल आहे, मीच याला लहानाचा मोठा केला आहे, असा तो कांगावा करू लागला. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली. बघा मुलांना, पुढे काय झालं, तो चोर मालतीला काय म्हणत आहे, मालती ओरडून सांगत, मी कशाला घेऊ. बरोबर, मालती ही ओरडून सांगत होती की हा बैल या माणसाने चोरला आहे. तर त्याने उत्तर दिलंय बघा तिला की मी तुमचा बैल कशाला घेऊ, हा जो बैल आहे तो माझाच आहे आणि मी याचं संगोपन केलंय, त्याला लहानाचं मोठं केलं आहे, असा तो कांगावा करू लागला. कांगावा करणे खरे बोलण्याचा आव आणि. खूप छान. तर तो अशा प्रकारे खोटं बोलत होता, तरी पण तो कांगावा करू लागला की हा बैल माझाच आहे आणि मीच याला लहानाचा मोठा केला आहे. खोटं बोलत असताना पण तो खरं बोलत आहे असा खरं बोलण्याचा आव आणत होता, कांगावा करत होता. बैलाभोवती लोकांची गर्दी जमली आणि चोर आणि मालती ह्या दोघांमधला वादविवाद ऐकून बाजारातली लोक बघा, त्यांच्या अवतीभोवती लोकांची गर्दी जमलेली. बघा पुढे काय झालं, मालतीच्या लक्षात आले हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकून बैलांच्या डोळ्यावर हात धरला. बघा, मालतीच्या लक्षात आलं की हा किती कांगावा करतो आहे चोर, आणि त्याचा बैल तो नसून पण तो म्हणतो की माझाच बैल आहे. तर तिने काय ठरवलं की आपण हा चोर आपल्याला सहजासहजी म्हणजे काय, होता. बरोबर, त्रास न देता लगेच सहजच तो आपल्याला हा जो बैल आहे तो देणार नाही. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काहीतरी युक्ती. युक्ती म्हणजे काय, कल्पना, आयडिया म्हणतो ना आपण, काहीतरी युक्ती केली पाहिजे. तिने झटकन बैलांच्या डोळ्यावर हात धरला. एक कल्पना सुचली आहे आणि तिने काय केलं, मग लगेच पटकन डोळ्यावर हात धरला. बरोबर, दिसतंय चित्रामध्ये की कशा प्रकारे मालतीने बैलांच्या डोळ्यावर हात धरला.
ती आता पुढे काय करते आणि ती चोराला म्हणते काय, सांग बरं याचा कोणता डोळा अधू आहे, डावा की उजवा? मालतीने चोराला विचारले. चोर गोंधळला आणि म्हणाला, माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. बघा पुढे काय झालं की तिला एक युक्ती सुचली आहे, तर तिने तिचा हात बैलाच्या दोन्ही डोळ्यावर धरला आहे आणि त्याला प्रश्न विचारते मालती. काय काय प्रश्न विचारलाय मालतीने चोराला? कोणता डोळा अधू आहे? हा, अधू असणे म्हणजे काय? उजवा. अधू म्हणजे काय? आंधळा. बरोबर. अधू म्हणजे आपण अपंग किंवा आंधळा असं पण म्हणू शकतो. तर मालती चोराला प्रश्न विचारते की याचा कोणता डोळा अधू आहे? तर चोर बघा तिथे गोंधळून गेलाय, घाबरून गेलाय तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना, कारण तो त्याचा बैल नव्हता आणि त्याला त्याच्या बैलांबद्दल काही माहित नव्हतं की याचा डोळा कोणता अधू आहे. तर त्याने घाबरून गोंधळून तो मालतीला म्हणतो की माझ्या बैलाचा डावा डोळा अधू आहे. कोणता डोळा अधू सांगितला चोराने? डावा डावा डोळा. बरोबर. नक्की ना, बैलाचा डावा डोळा अधू असेल तर हा बैल तुझा, नाही तर तो माझा, मालती म्हणाली. बघा त्या चोराला गोंधळून टाकण्यासाठी पुढे मालती काय म्हणते, तुझे सांगत आहे ते नक्की बरोबर आहे ना, की बैलाचा डावा डोळाच अधू आहे? तर तू जे सांगत आहे डावा डोळा अधू जर असेल तर हा बैल तुझा, आणि नसेल तर तो माझा. तुझं जर उत्तर बरोबर असेल तर तुझा आणि चुकलं तर माझा. हे तिने चोराला गोंधळून टाकण्यासाठी मालती त्याला परत म्हणाली. बघा पुढे काय झालं, चोराने थोडा विचार केला. त्याच्या मनात गोंधळ निर्माण झाला. या स्त्रीच्या बोलण्यावरून बैलाचा डावा डोळा अधू नसावा. नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. चोर पटकन म्हणाला. त्याने असे म्हणताच मालतीने बैलाच्या डोळ्यावरचा हात बाजूला केला. बघा मालतीने त्याला विचारलं की नक्की हा तुझा बैल आहे का? तू जर खरं सांगितलं तर तो बैल तुझा असेल असं सांगितल्यावर चोराने थोडा विचार केला. त्याला त्याचा बैल नसल्यामुळे त्याला माहित नव्हतं की याचा कोणता डोळा अधू आहे. म्हणून त्याने पुढे काय केलं, मालतीच्या बोलण्यावरून त्याचं जे उत्तर होतं ते परत त्याने बदलून टाकलं आणि सांगितलं की या बैलाचा डावा डोळा अधू नाही तर तो उजवा डोळा अधू आहे. असं सांगितल्यावर लगेच मालतीने काय केलं, बैलाच्या डोळ्यावर जे हात ठेवले होते ते लगेच बाजूला केले. ते तुम्हाला चित्रामध्ये की चोर कशा प्रकारे तिला सांगत आहे की नाही नाही, माझा बैल उजव्या डोळ्यानं अधू आहे. बघा चित्र दिसतंय तुम्हाला, मालती, मलन्ना, गुरांचा बाजार आहे तिथे आणि चोर व मालती दोघांमध्ये वादविवाद चालू आहे. हो. बघा शेवटी काय होतं, अरे चोरा, या बैलाचे दोन्ही डोळे चांगले आहेत असे मालतीने म्हटल्याबरोबर चोराची भंबेरी उडाली. लोकांसमोर चोराची लबाडी उघडकीस आली. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले आणि चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. मालती आणि मलन्ना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. बघा अशा प्रकारे मालतीने तिची चतुराई दाखवली, हुशारी, आणि तिने जेव्हा बैलाच्या डोळ्यावरील हात काढला आणि त्याला सांगितले की बघ, ह्या
बैलाचा उजवा आणि डावा दोन्ही पण डोळे हे चांगले आहेत, ते अधू नाहीत. तर ह्या ठिकाणी जो चोर होता तो त्याची लबाडी म्हणजे तो जे खोटं बोलत होता ते उघडकीस आलं. उघडकीस आलं म्हणजे काय, सगळ्यांना ते समजलं, दिसलं. आणि अशा प्रकारे चोराची भंबेरी मालतीने उडवली. भंबेरी उडवली म्हणजे काय, खूप खूप गोंधळून जाणे. बरोबर. तर अशा प्रकारे मालतीने त्याला गोंधळून टाकले, प्रश्न विचारून, आणि त्याची भंबेरी उडाली आणि त्याचा खोटेपणा आहे तो सगळ्यांसमोर दिसला. आणि सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे, हुशारीचे कौतुक केले. आणि जेव्हा त्याच्या खोटेपणा समोर आल्यावर त्या चोराला सगळ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आणि मालती मल्लांना आपल्या बैलाला घेऊन आनंदाने घरी आले. समजलं मुलांनो, कशा प्रकारे मालतीने या पाठात चतुराईने आपल्या बैलांना वापस आणले. हो. तर या पाठात एक शेतकरी व त्याचा बैल या दोघांमध्ये असलेला जिव्हाळ्याचं नातं आणि त्यांना एकमेकांविषयी असलेला आदर, माया, प्रेम या सगळ्यांची आपल्याला इथे ओळख दिसते का? पण त्याचबरोबर मालती सारखी एक सर्वसाधारण स्त्री सुद्धा किती चतुर असू शकते आणि तिच्या चतुराईचे हे एक चांगले उदाहरण आपल्याला या पाठातून अभ्यासायला मिळाले. बरोबर? समजलं मुलांनो? बघा, आपल्याला एक अजून नवीन गोष्ट इथे शिकायला मिळते, ती म्हणजे बैल आणि शेतकरी यांच्यामध्ये एक सुंदर नातं जिव्हाळ्याचं आहे. की बघा, त्याला बघताच लगेच मालती आणि मालतीने त्याला अंजारले, गोंजारले. आणि कशा प्रकारे त्यांनी लगेच त्यांचा बैल ओळखला. त्यांच्यामध्ये असलेलं हे जिव्हाळ्याचं सुंदर नातं, याची आपल्याला नव्याने इथे ओळख झाली. तर अशा प्रकारे आपणही प्राणी मात्रावर प्रेम केलं तर ते देखील आपल्याला तेवढीच माया करतील. बरोबर? हो. समजलं मुलांनो मालतीची चतुराई? हो. तर या पाठात आलेले काही शब्दार्थ. थकून जाणे म्हणजे काय? दमणे. बरोबर, दमणे, थकणे. सहजासहजी म्हणजे काय? सहजासहजी. त्याचा अर्थ काय दिलाय आपल्याला इथे, बघा, वाचा. त्रास न होता. थकून जाणे, खूप लबाडी म्हणजे काय? खोटेपणा. अधू म्हणजे आंधळा. बरोबर. तर पुढे बघा, आपल्याला पाठात काही वाक्प्रचार दिले आहेत. वाक्प्रचार म्हणजे काय? शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्दास वाक्प्रचार असे म्हणतात. म्हणजे आपण शब्दशः त्या शब्दाचा तसा अर्थ आपण घेत नाही. उदाहरणार्थ, डोक्याला हात लावणे. सांगा त्याचा अर्थ. विचार करणे. बघा पुढील वाक्प्रचार, अंजारणे, गोंजारणे. प्रेमाने पाठणे. बरोबर. कांगावा करणे. खरे बोलण्याच्या आने. भंबेरी उडणे. खूप गोंधळून जाणे. नवल वाटणे. आश्चर्य वाटणे. खूप छान. बघा, आता आपल्याला पाठावर आधारित काही प्रश्न दिले आहेत.
त्यांची उत्तरे आपल्याला इथे सांगायची. प्रश्न पहिला, मल्लन्नाने बैल कोठे बांधले? कोठे बांधले होते मल्लन्नाने बैल? बरोबर, मल्लन्नाने बैल गोठ्यात बांधले. मल्लन्नाने सकाळी उठल्यावर काय पाहिले? गाय आणि बैल आहे. खूप छान. प्रश्न तिसरा, मल्लन्ना आणि मालतीने बैल कोठे कोठे शोधला? बैलाचा शोध मल्लन्ना व मालतीने गावभर शोध घेतला. पुढील प्रश्न बघा, 3-4 दिवसांनी दोघेही कुठे गेले होते? तालुक्याला. बरोबर, चोराने बैलाचा कोणता डोळा अधू आहे असे सांगितले? बघा, मालतीने त्याला प्रश्न विचारला होता ना की बैलाचा कोणता डोळा अधू आहे, तेव्हा त्यांनी काय उत्तर सांगितले? डावा. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. मालती रिकामी जागा बाहेर आली. झटकन. पुढील रिकामी जागा, एका बैलावर रिकामी जागा कशी करायची? नांगरणी. तेवढ्यात मालतीला त्यांचा रिकामी जागा बैल दिसला. हरवलेला. बरोबर, बैलाभोवती लोकांची रिकामी जागा दिसली. गर्दी. सगळ्यांनी मालतीच्या रिकामी जागा कौतुक केले. चतुराई. चतुराईचे, हुशारीचे कौतुक केले. कौतुक करणे म्हणजे काय? आश्चर्य वाटलं. पाठात आलेली काही समान अर्थाचे शब्द, घर, घराचे, गृह, पाणीला अजून आपण काय म्हणू शकतो समानार्थाचे शब्द? जीवन आणि जल. पत्नी, बायको. बैल, ऋषभ, खोंड. बरोबर. हात, कर, हस्त. दिवस, दिन, वार. युक्ती म्हणजे शक्कल. डोळा, नेत्र, नयन. मन, अंतर. चतुराई म्हणजे हुशारी. कौतुक, स्तुती. आनंद, हर्ष, मोद. विरुद्धार्थाची शब्द आली आहे पाठामध्ये काही, ती सांगा. खरेदी, विरुद्ध शब्द विक्री. लहान, मोठा. डावा, डावा, उजवा. एक, अनेक. घेणार, देणार. बाहेर, आत. हरवला, सापडला. तुझा, माझा. चांगले, वाईट. कौतुक, निंदा, आनंद, दुःख, थोडा, कमी. बरोबर. पुढील प्रश्न आहे, मल्लन्ना डोक्याला हात लावून का बसला? का बसला होता तो डोक्याला हात लावून? सांगा उत्तर. मालतीने हरवलेल्या बैलाचा शोध गावभर केला, पण बैल सापडला नाही. बैल कोठे गेला? आता काय करावे? शेती कशी करायची? अशा विचारांनी मल्लन्ना डोक्याला हात लावून बसला. खूप छान, खूप सुंदर. तर त्यांनी बैलाचा शोध घेतला आणि त्यांना तो सापडला नाही. पुढे काय करायचं आहे हा विचार तो करत होता. तर शेती कशी करायची, नांगरणी कशी करायची,
ह्या विचाराने मल्हारना डोक्याला हात लावून बसला होता. पुढील प्रश्न, मालतीने युक्ती करायचे का ठरवले? उत्तर, हा बैल आपलाच आहे, याला मीच लहानाचा मोठा केले असं चोराने कांगावा सुरू केला. आपला बैल हा चोर सहजी देणार नाही हे मालतीच्या लक्षात आले, म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले. खूप छान, खूप सुंदर. तर आपला बैल मिळवण्यासाठी मालतीने एक युक्ती केली आणि युक्ती करायचे ठरवले, जेणेकरून आपला बैल आपल्याला सहज मिळू शकेल. चोर हा बैल आपल्याला सहजासहजी देणार नाही हे तिच्या लक्षात आले, म्हणून तिने युक्ती करायचे ठरवले. समजलं मुलांनो? येस. तर बघा पुढे पाठावर आधारित बैल या विषयावरती 20 ओळी निबंध लिहा. तर अशा प्रकारे सगळ्यांनी हा प्रश्नचे उत्तर लिहायचे आहे. बैल विषयावर 20 ओळी. मुलांनो, हो. मालतीची चतुराई. हो मिस. धन्यवाद मुलांनो. धन्यवाद मिस.